नमस्कार. सत्ता संघर्ष 2016 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागामध्ये आपण आमदार शरददादा सोनवणे यांच्याबरोबर जुन्नर नगर परिषदेच्या घडलेल्या प्रत्येक घटनेची या ठिकाणी सविस्तरपणे चर्चा केली होती. आजच्या भागात आपल्यासोबत शिवसेनेचे जुन्नर तालुका प्रमुख माऊलीजी खंडागळे आहेत. माऊलीजी, आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्ते. याचबरोबर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणे आहेत. वाणे साहेब, आपले स्वागत आहे. माऊलीजी, चर्चेला सुरुवात करतोय. 2 दिवस झाले जुन्नर नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे. या निवडणुकीकडे आपण कसं पाहताय की राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी 8 नगरसेवक पद या ठिकाणी निवडून आलेले आहेत, तर शिवसेनेला 5 या ठिकाणी नगरसेवक पद निवडून आणण्यामध्ये यश आलेले आहे. तर आपला माणूस आपली आघाडी यांना देखील 3 या ठिकाणी नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यश आलंय. काँग्रेसला 1 जागा मिळाली. तर थेट जनतेतून जो नगराध्यक्ष निवडला गेला तो नगराध्यक्ष आपला शिवसेनेचा झालेला आहे. कसं पाहता आपण या निवडणुकीकडे, काय सांगाल? प्रथमतः जुन्नर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मी शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीरपणाने आभार मानतो. यावेळची निवडणूक बऱ्यापैकी काहीशी वेगळी होती. थेट जनतेतून नगराध्यक्षपद आपल्याला निवडून द्यायचं होतं आणि जनतेतून नगराध्यक्ष निवडून देत असताना जुन्नरची निवडणूक एक आगळी आणि वेगळी झाली असं मी म्हणेल. ते या कारणाकरता की 1 नगराध्यक्षपद निवडायचं होतं आणि त्याकरता तब्बल 13 लोकांनी उमेदवारी अर्ज भरून ते नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले होते किंवा उमेदवार होते आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये किंवा मतदारांमध्ये एक वेगळा असा संभ्रम होता. नुसता जनतेतच नाही तर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये देखील मताची विभागणी कशी होईल, कसं मतदान विभागलं जाऊ शकतं आणि काय होणार आहे याचं खरं तर चित्र स्पष्ट नव्हतं. हा एक बाकी निश्चित आहे की जनतेतून नगराध्यक्षपद निवडायचं होतं. त्याच्यामुळं या जुन्नर शहरातील जनता ही सतत आणि सतत शिवसेनेच्या पाठीशी राहिलेली आहे. त्यामुळं आम्हाला खात्री होती, शिवसेनेच्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खात्री होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार आणि त्या पद्धतीनं जनतेनं कौल दिला. त्याबद्दल जनतेचे आम्ही जाहीरपणानं पक्षाच्या वतीने आभार मानतो. तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्याबद्दल खरं तर आम्हाला अजून 3 ते 4 नगरसेवक निवडून यावे ही एकंदरीत अपेक्षा होती. त्या पद्धतीनं काम केलं होतं, पण 100% आम्ही कुठेतरी कमी पडलो. काही अंशी आमच्यात काम करण्यात आम्ही कमी पडलो असं वाटतं आणि त्याच्यामुळे 3 किंवा 4 नगरसेवक शिवसेनेचे नगरसेवक कसे कमी झालेत, राष्ट्रवादीचे कसे जास्त झाले याच्यावर आपण चर्चा करणारच आहे. पण मुद्दा इथं येतोय की आपण जे सांगितलं की थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला आणि एका जागेसाठी 13 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रिंगणामध्ये होते. याला काही अंशी आपण तालुक्यातील नेते जबाबदार असं आपल्याला वाटत नाही का की मधुकर काजळे ज्यांनी जुन्नर शहरामध्ये शिवसेना पक्ष सक्रिय राहण्यासाठी सातत्याने आपले प्रयत्न, आपले योगदान दिलं, त्यांची आपण ऐनवेळी उमेदवारी कापली, श्याम पांडेंना आपण उमेदवारी दिली, म्हणजेच मधुकर काजळे अपक्ष लढले. राष्ट्रवादी करून किरण परदेशींना उमेदवारी दिली गेली नाही, बाबा परदेशीला उमेदवारी दिली, किरण परदेशी अपक्ष लढले. असंच आपला माणूस आपल्या आघाडीसोबत अनिल मेहर इच्छुक होते, चंद्रकांत कदम इच्छुक होते, संभाजी साळवे इच्छुक होते, चंद्रकांत डाळेंना उमेदवारी दिली गेली. म्हणजे इच्छुकांची जी संख्या होती ती खाली न बसता ती लोक स्पर्धेमध्ये आली. यामुळे हे सदस्य 13 झाले असं आपल्याला वाटत नाही? दुसऱ्या पक्षांच्या बाबत मी अजिबात सांगू शकणार नाही. तो त्यांचा प्रश्न आहे किंवा तो त्यांचा धोरणात्मक निर्णय होता. पण शिवसेनेच्या बाबतीमध्ये आता आपण उल्लेख केला की जुन्नर शहरामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी मपांचं योगदान वगैरे प्रामाणिकपणाने सांगतो. मपांचं योगदान शिवसेनेच्या बाबतीत आहे, पण ते स्वतःपुरतं आहे. शहरामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी मला जुन्नर शहरामध्ये मपा काजळे पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, ज्या दिवसापासून ते जुन्नर शहरामध्ये त्यांनी स्वतःला पद मिळवण्यासाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर शिवसेनेने त्यांना भरपूर दिलं. पण तुम्ही म्हणताय की शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी मला एक कार्यक्रम शिवसेनेचा मपा काजळ्यांनी घेतलेला दाखवा की तो फक्त शिवसेना या बॅनरखाली मपा काजळ्यांनी घेतलेला आहे. मपा काजळे हे स्वतः वाढले, परंतु संघटना त्यांनी कधी वाढवली नाही. असंच जर असतं तर एक तरी नगरसेवक पदासाठीचा उमेदवार मपांनी त्याचा रेफरन्स दिला असता किंवा त्याची शिफारस केली असते की अरे हा कार्यकर्ता चांगला लढला आहे, आतापर्यंत संघटना बांधणीसाठी माझ्या खांद्याला खांदा लावला, याला कुठंतरी उमेदवारी द्या. तुम्हाला माहीत असेल नसेल, पण ज्या वेळेला शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती किंवा इच्छुकांची नावं घेतली गेली त्यावेळेला मपा काजळ्यांनी स्वतःचं नाव नगराध्यक्षपदासाठी दिलं. माझ्याकडे वही आहे, मी तुम्हाला तो पुरावा देऊ शकतो. मुलाचं नाव नगरसेवक पदासाठी इच्छुक म्हणून दिलं, मुलीचं नाव नगरसेवक पदासाठी इच्छुक म्हणून दिलं, स्वतःच्या पत्नीचं नाव देखील त्यांनी नगरसेवक पदासाठी इच्छुक म्हणून दिलं. परंतु एकाही सामान्य कार्यकर्त्याला बाबा याला नगरसेवक पदाला या प्रभागातून आपल्याला उभं करायचं असं मपा कधी म्हणाले नाहीत. साहेब, मपांच्या बाबतीमध्ये तुम्ही जे सांगताय ती 100% चुकीची गोष्ट आहे. मपांनी पक्ष संघटनेत काम केलं याच्याशी मी सहमत आहे. त्यांना नगरसेवक पदासाठी 2दा संघटनेने संधी दिली, नगराध्यक्ष पदासाठी दिली, परंतु ते दुर्दैवी आहे त्यांना दोन्ही वेळेला नगराध्यक्ष होता आलं नाही. आणि मी
त्या दिवशी जाहीरपणाने व्यासपीठावर देखील सांगितलं की मपा हा माणूस कधी नगराध्यक्ष होऊ टाकणार नाही. मी निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या 2 दिवस आधी झालेल्या सभेतही सांगितलं होतं की नगराध्यक्ष मपा कधी होऊ शकणार नाहीत, म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलेलं नाही. राहिला प्रश्न श्याम पांड्यांना ऐन वेळेला तिकीट दिलं गेलं, तर हा सगळ्या आमच्या पक्षश्रेष्ठींचा किंवा आम्हा सगळ्यांचा मिळून निर्णय. श्याम पांड्यांना का द्यायचं? 5-6 इच्छुक होते. या 5-6 इच्छुकांमध्ये खरं तर एक वेगळा चेहरा म्हणून किंवा बाबा 100% निवडून येणारा चेहरा म्हणून आम्ही श्याम पांड्यांचा विचार केला. त्याच्यामध्ये मधुकर काजळ्यांनी ज्या दिवसापासून या शहराचं नगराध्यक्षपद आरक्षण त्याचं घोषित झालं तेव्हापासून मपा काजळ्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका त्यांना भोवलेल्या आहेत. आम्ही स्पष्टपणाने म्हणजे शिवसेना हा पक्ष आहे, त्याच्यामध्ये काही धोरणं काही निर्णय हे वरून घेतले जातात किंवा तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात. मपा काजळ्यांनी कोणत्याही प्रकारे कोणाच्याही म्हणजे सूचनेची अंमलबजावणी नाही किंवा कोणाचं ऐकणं नाही. मी म्हणतो तोच पक्ष, मी सांगेल तसंच, अशा पद्धतीनं चुकीचं वागले आणि त्याचं फळ त्यांना मिळाले. त्यांच्या बाबतीमध्ये 12-15 वर्षामध्ये मधुकर काजळे यांनी कुठल्याही प्रकारे संघटना वाढीसाठी काम केलं नाही असं आपलं म्हणणं आहे. त्यांनी जेवढे कार्यक्रम केले स्वतःच्या बॅनर खाली केले, 100% शिवसेनेच्या बॅनर खाली केलं नाही असं आपण थेट आरोप करतोय. मग हे आपल्याला आजच जाणवलं का? मग आपण 12-15 वर्षामध्ये त्यांच्यावर ऍक्शन का घेतली नाही आणि निवडणुकीमध्ये त्यांची वजन का कापली? ऐका प्रश्न त्यावेळेला ऍक्शन घेण्यासारखं काही घडलंच नाही. आणि परत तुम्हाला सांगतो ऐका गटनेतेपद दिलं 100%. त्यांच्यामध्ये बघा तुम्हीच आता म्हणालात की त्यांच्यावर अन्याय झालाय. तुम्हीच सांगताय आता की त्यांना गटनेतेपद दिलं, त्यांना तालुक्याचं समन्वयक पद पण दिलं, त्यांना नगराध्यक्ष पदासाठी देखील 2दा संघटनेने संधी दिली. पण तो त्यांचा पायगुण आहे. त्यांना काही गोष्टी जमल्या नाही, लोकांशी जमून घेता आलं नाही. शेवटी राजकारण आहे साहेब. राजकारणामध्ये जर मला काही व्हायचंय, तुम्ही लोकांशी चांगलं वागा, लोक तुमच्याबरोबर येतात. तुम्ही लोकांशी चांगले वागले तर लोक तुमच्याबरोबर राहतील ना. तुम्ही जर वागलेच नाही चांगले तर लोक कसे तुमच्याबरोबर राहतील? सारी संघटना वाणी साहेब, शहरातली सगळी संघटनेचे पदाधिकारी, शहरातले असलेले शिवसेनेचे नगरसेवक हे सगळे मपा काजळ्यांच्या विरुद्ध. माऊजी हल्ली काय झाले, शिवसेना खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था व्हायला लागली. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शब्दाला पक्की असायची. ज्या मधुकर काजळ्यांना तुम्ही म्हणताय शिवसेनेशिवाय महत्त्व नाही, त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला अगदी शेवटपर्यंत झुलवत ठेवलं. शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय अवघ्या 144 मतांनी झालेला आहे आणि तुम्ही सांगताय मधुकर काजळ्यांना व्हॅल्यू नाही. मी मधुकर काजळ्यांना व्हॅल्यू नाही असं शब्दांनी बोललो नाही. परत तुम्ही चेक करा. ऐकाय साहेब तुमचं म्हणणं असं आहे मधुकर काजळे शिवसेना सोडली तर शून्य आहेत. हा 100% मतं पडली दिसेल तुम्हाला. शेवटी साहेब जो जिता वही सिकंदर, एका मतावरून अटलजींचं सरकार गेलं होतं, 1 मतांनी जरी निवडून आले तरी निवडून आले. त्याच्यामुळे त्यांच्या काजळ्यांना एवढी लागतं. हे बघा मधुकर काजळ्यांच्या नशिबात नसेल तो भाग वेगळा, परंतु त्यांना एवढी मतं पडलीत. तुम्ही हे वास्तव का स्वीकारत नाही? 100% मी नाकारत नाही ना. त्यांना मतं पडली त्या बाबतीत मी नाहीच म्हणालो नाही. मधुकर काजळे पुन्हा शिवसेनेत यायचं म्हणाले, आपली भूमिका काय रे? संघटना वाढीसाठी वेलकम साहेब. आम्हाला शिवसेनेची संघटना वाढवायची. शिवसेना संघटना वाढीसाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार सगळ्यांशी चर्चा करून चांगली माणसं जी कोणी येतील पक्षप्रमुखांकडे आम्ही निश्चितपणाने त्या बाबतीमध्ये शिफारस करू. कोणी मागे आपण असा प्रश्न विचारला होता. शेवटी संघटना पक्ष वाढणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मपा काजळ्यांना एवढी मतं मिळाली, आनंद आहे. अजिबात दुःख करण्याचं कारण नाही. शेवटी ते विजयी झाले नाहीत हे दुःख आहे. आता दुसरी गोष्ट, मपा काजळ्यांना ही मतं कशी मिळाली याचं विश्लेषण जर बारकाईनं केलं तर ती मतं कसं मिळाली याचं उत्तर त्याच्यामध्ये. सर तुम्ही हसता यात सगळं आलेलं आहे. आपली चर्चा विस्ताराने व्हायला हवी, वास्तव जनतेसमोर आलं पाहिजे. आज नगरपालिकेमध्ये तुमची सीटं कमी आली, मागच्या वेळेला 9 होते, तुम्ही बॅकफुटवर गेले. तुमच्या म्हणजे गटबाजी आहे. आशाताई बुचकेंचा गट वेगळा, खासदारांचा गट वेगळा. हा प्रकार काय चाललाय नक्की, काय सांगाल तुम्ही? 100% असं अजिबात नाही. तुम्हाला असं म्हणायचं आहे की आशाताई बुचके यांचा गट वेगळा नाही, खासदारांचा गट वेगळा नाही, तुमच्या काही नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी किंवा नगराध्यक्षांना पाडाव म्हणून तुमच्याही कार्यकर्त्यांनी प्रचार केलाय, याचे पुरावे आमच्याकडे आहे, काय सांगाल? जनतेपुढे द्या ते पुरावे असतील तर, आमचं काही म्हणणं नाही. एक आहे तुमच्यापर्यंत काही आलेलं नाही, तुम्हाला काही माहित नाही? नाही 100% किरकोळ गोष्टी आहेत बाबा. हे बघा, ह्या निवडणुकीमध्ये मी जे जुन्नरमध्ये पाहिलंय, एक कार्यकर्ता मग तो पक्षाचा नसला तरी एका ठिकाणी एका पक्षाचं काम करतो, दुसरा दुसरीकडे काम करतो. म्हणजे शिवसेना नक्की करतोय काय? नाही अजिबात नाही. माऊलीजी या निवडणुकीमध्ये खासदारांचा गट वेगळं काम करत होता, आशाताई बुचकेंचा वेगळा गट काम करत होता, हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सत्य बोलत नाही. मी स्वतः दिवाळीच्या आधी म्हणजे साधारणतः आजपासून 1.5 महिन्यापासून
पूर्वीपासून हा प्रकार तुमच्या कानावर आलता की नाही की काही थोडी गडबड सुरू आहे काहीतरी इतर ठिकाणी किंवा काही प्रभागामध्ये? निवडणूक, हे बघा, निवडणूक म्हटलं, निवडणुकीमध्ये असे प्रकार घडतात. इथे हा इकडे काम करतोय, तिथे तुम्ही इवन दो तुम्ही ऐका माझा नाही, वास्तव आहे. नाही, तशा प्रकारची कोणतीही माहिती माझ्या जवळ किंवा माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. हा इथे याचं काम करतो, तो तिथं काम करतो. सेनेला 5च मिळाले, याच्यावरती आपण काय सांगाल? कशा प्रकारे बॅकफुटवर आला? मी पहिल्यांदाच सांगितलं की काही अंशी आम्ही कमी पडलो. यावेळेला मगाशी मी म्हणजे प्रत्येक प्रचार सभेत, कोपरा सभेत मी हे सांगितलं. आशाताईंची उणीव जाणवली 100%. त्याच्या बाबतीत दुमत असण्याचं काही कारण नाही. शेवटी ताईंचं इथं असलेला नेहमीचा जनसंपर्क 2 वेळा 100% वाढली असती. खात्री कमी पडले नाही, दादा कमी पडले असं. ऐका ना, मला पुढे बोलू द्या. आशाताईंची प्रकृती असल्यामुळे त्यांना वेळ देता आला नाही. खासदार साहेबांना 3 नगर परिषद होत्या, एक शिरूर, दुसरी आळंदी, तिसरी जुन्नर. आणि या कालावधीमध्ये संसदेचं अधिवेशन देखील चालू होतं. जो काय उन्हापुरा वेळ मिळाला, दादांनी अधिकचा वेळ आळंदी, शिरूर या दोन्हींपेक्षा देखील अधिकचा वेळ इथं देण्याचा प्रयत्न केला. पण साहेब, सगळ्या वेळेला सगळ्या गोष्टी सारख्या राहू शकत नाहीत. प्रत्येक वेळेला निवडणुकीची स्ट्रॅटेजी वेगळी असते. आता आम्ही निवडणूक फेस करत होतो, मागच्या वेळेला नाही म्हटलं तरी 6 वर्ष आम्ही सत्तेत होतो. ती लोकांना उत्तरं देणं भाग होतं. ज्या मागच्या 5 वर्षापूर्वी आम्ही निवडणुकीला सामोरं गेलं त्यावेळेला आम्ही कुठेही सत्तेत नव्हतो. आणि ज्या वेळेला कोरी पाटी असते त्यावेळेला तुम्हाला जनतेसमोर एक वेगळं अजेंडा घेऊन जाता येतो. यावेळेला आम्ही देखील 6 वर्ष सत्तेत होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला उत्तर देताना काही गोष्टीला अडचण येत होती, मान्य केलं. माऊलीजी, तुम्ही गटबाजी शिवसेनेमध्ये आहे हे मान्य का करत नाही? गटबाजी नाही, 100% नाही. माझं ऐकून घ्या. एक लक्षात घ्या, जुन्नर शहराच्या या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हायला हवं होतं. झाले. आशाताईंची तब्येत बरोबर नव्हती, समजू शकतो. संभाजीराजे कुठं दिसले नाही? नाही, मी प्रामाणिक सांगू, संभाजीराजे कुठंच नाही. का नाही? गेल्या विधानसभेत का नाही? साहेब, त्यांना शिवसेनेने पद दिलंय. शिवसेना ज्यावेळेस जबाबदारी टाकते त्यावेळेस त्या माणसाचं काम नाही का? संभाजी तांबे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून कुठेही ऍक्टिव्ह नाही. मला एक इव्हेंट दाखवा, एक समारंभ दाखवा जिथे संभाजी तांबे आहेत. काय म्हणजे याच निवडणुकीत त्यांना विचारलं पाहिजे असं मला. त्यांचा संबंध नाही. पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी जर काम करत नसेल, तुम्ही ऍक्शन का घेत नाही? तुमच्यामध्ये गटबाजी आहे. गेल्या 6 महिन्यापासून आशाताई बुचकेंचा गट किंवा आशाताईंना सांगितलं जातं, आशाताई तुम्ही जरा शांत राहा. संघटना वाढणार कशी? मला नाही वाटत. तुमच्याकडे जर कोणाकडून कुणी सांगितलं असेल आशाताईंना शांतरा सांगितलं, लोकांना खरं कळू द्या. नाही, खरं आणि खोटं काहीच नाही. तुम्ही म्हणताय आता हे 2.5 महिने, माझं ऐका ना, थोडंसं ऐका. संभाजी तांबेंसारखे अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत. साहेब, शिवसेना ही संघटना गोम या प्राण्यासारखी आहे. गोमीला 36 पाय असतात, त्याच्यातले 1-2 पाय निखळून पडले तर ती थांबत नाही, ती काम करत राहते. जो आया उसके साथ नहीं आएगा उसके सिवाय. तुम्ही बोलायला अतिशय पट्या येतात, आम्हाला मान्य आहे. आशाताई बुचकेंनी संभाजीराजांना जे काही फराळ दिलं ते झाला, तो जुना विषय झाला. याचा संघटनेवर परिणाम होतो. काय परिणाम? तालुक्यात संघटना वाढणार कशी? 100% संघटना चांगली आहे. 100% होणार. 100% होणार. कसा होणार? आज बघा, तुम्ही माझा तुम्ही जुन्नर नगरपालिकेमध्ये 9चे 5 वर गेलात, सांगतो ना. पण एक नगराध्यक्ष आमचा आला हे तुम्ही सांगत नाही. किती मतांनी झाला? तो किती मतांनी येऊ द्या, 1 मताने आला तरी आला. साहेब, तुमच्या नगराध्यक्ष झाला, आमचं मनापासून त्यांचं अभिनंदन आहे. पण जी मतं घटली, संख्या घटली, याला कोण जबाबदार? साहेब, मी तुम्हाला परत सांगतो, मतं घटनेमागची कारणं केवळ एक नाही. मताचं विभाजन प्रचंड प्रमाणावर झाले. मागच्या वेळेला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच इथे सामना होता. या वेळेला आघाडी आली, काँग्रेस आलं, काही अपक्ष आले, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, यामध्ये मताची विभागणी झाली. आणि मताच्या विभागणीमध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये ते गणित तसंच होणार. जर 19,000 मतांमध्ये 2च उमेदवार असतील तर त्यांना मतं चांगली मिळतील. परंतु 19,000 मतदारांमध्ये किंवा मतामध्ये ज्यावेळेला 13 उमेदवारांमध्ये ती वाटली जाणार आहेत, मतदान सरळ आहे की कमीच होणार आहे. त्याला काय वेगळं सांगण्याची गरज नाही. आरोप केला होता की या निवडणुकीमध्ये शिवसेनेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मिलीभगत आहे, दोन्ही सेटलमेंट पंटर आहे आणि दोन्ही मिळून जुन्नर नगरपालिकेच्या जनतेला या ठिकाणी दिशाभूल करत आहे. आपण काय सांगाल? खरं सांगू का, आता मप्पांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण मप्पा जे बोलतायत, शेवटी असं आहे, एकदा का माकडीन बुडायला लागली की ती पिलाला पण खाली घालते असं म्हणतात. त्या पद्धतीप्रमाणे आता मप्पांनी शेवटच्या क्षणामध्ये सगळ्यांवरती आरोप बेछूट केलेत अशी माहिती मला आहे. आता त्यांनी राष्ट्रवादीची नामची आहे. मी तुम्हाला प्रामाणिक सांगू, तुम्ही जरा मप्पांच्या मताचं विश्लेषण करा. आजही तुम्हाला खात्रीनं मी सांगतो, आणि तुम्ही जसे म्हणाले तसे मी देखील पुरावे देऊ शकतो, मपांना मिळालेली जी अधिकची मतं आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहेत. तुम्ही जरा ते प्रभाग बघा,
तिथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मिळालेली मतं बघा. हाच फायदा जर मधुकर काजळेंना उमेदवारी दिली असती तर जास्त मताने मधुकर काजळे निवडून ऐका ना साहेब, मी परत तेच सांगतोय की प्रत्येक वेळेला तीच गणितं सारखी असतील असं मानायचं कारण नाही. ध्यानात घ्या तुम्ही, ज्या पद्धतीनं नगरसेवक पदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतं मिळाली त्या पद्धतीत तिथं मपांना मतं, तिथं खरं तर बाबा परदेशींना मतं अधिक मिळायला पाहिजे, पण तिथं मपांना मतं अधिक मिळाली. याचा अर्थ तुम्ही काय घेणार? मपांना मतं कुणी जास्त टाकली? साधं गणित आहे साहेब. मप्पा काय सांगतायत? मधुकर काजळेंना शिवसेनेचं मतदान झालंच नाही असं आमचं म्हणणं नाही. 100% काही प्रेमाची माणसं असू शकतात, करतील, पण खात्रीशीर सांगतो की मपांना अधिकचं मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काय मप्पांची व्यक्तिगत ताकद आहे असं नाही. मी परत तुम्हाला सांगतो, माझ्याजवळ हा कागद आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला 700 पेक्षा अधिक मतं आणि बाबा परदेशींना 248 250 मतं. याच्यातून तुम्ही काय गणित घ्याल? तुम्हीच सांगा मला. तुमच्याही काही प्रभागामध्ये नगरसेवकांना मतदान जास्त झालं आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराला इतका फरक नाही जितका राष्ट्रवादीच्या याच्यात आहे. जे घडलंय ते वास्तव आहे की नाही? नाही काय माझ्या पुढे तुम्ही राष्ट्रवादीला नाव ठेवता, तुम्ही खूप चांगले आहेत. ऐका ना साहेब, नाही, मी राष्ट्रवादीला नाव ठेवलेलं नाही. अतुलजींचा जो प्रश्न होता की मपा काजळ्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मिली बघत आहे. जर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मिली बघत होती तर मग आम्ही आमच्या उमेदवारांसाठी प्रयत्न केलेच नसते किंवा त्यांनी केले नसते आणि दोघांनी एकत्र लढलो असतो. हे उगीच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला हे म्हणण्यासारखं आहे. अजिबात त्याच्यात अजिबात तथ्य नाही. 100% प्रभाग क्रमांक 6 मध्ये माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत, त्यांना पाडण्यासाठी आपण जंग पछाडलात. आपण स्वतः संतोष नाना खैरे आणि आपले 2-4 कार्यकर्ते आपण त्या प्रभागात तळ ठोकून होतात. त्या ठिकाणी आपण जो शिवसेनेचा उमेदवार दिला कल्पेश पुंडे, आपण म्हटले की या ठिकाणी बाळा नांदगावकर सारखी फाईट होईल. काय झालं? आपला उमेदवार 3 नंबरला राहिला. नेमकं या पराभवाची कारणे आपण काय सांगाल? कल्पेश पुंडे हा तरुण आणि नवीन उमेदवार होता. काही प्रमाणामध्ये मी असं म्हणेल की वयाचा देखील असर झाला असावा. लोकांनी थोडासा विचार केला आणि मला शेवटच्या मुमेंटला कदाचित असं वाटतंय की लोकांनी कल्पेशला मतं देण्यापेक्षा दुबेंना पाडण्यासाठी अधिकची मतं, कदाचित ही जुन्नर शहरातली नीती आहे. प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नीती असतात. ऐन वेळेला ते मतदान जे शिवसेनेला व्हावं असं अपेक्षित होतं ते नंदू तांबोळे यांना भाजपला गेलं. असा एक प्रवाह, असं एक गणित दिसतंय मला. खरं तर तिथं आम्ही कमी पडलो. जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण अतिशय तरबेज आणि अतिशय तज्ञ आहात की ज्या प्रभागात आपण सांगताय की कल्पेश पुंडे एक नौखा उमेदवार होता, त्याची मतं नंदू तांबोळेला गेली, पण आपण त्याचं विश्लेषण हे नाही करत आहे की त्याच प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतं कमी पडली आणि तिथं मतं मधुकर काजळेंना जास्त पडली. आपल्याला असं वाटत नाही की मधुकर काजळे आणि नंदू तांबोळेचं काही साठलोटं होतं किंवा आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी काही मधुकर काजळेंना त्या ठिकाणी संगनमताने मदत केली असं आपल्याला वाटत नाही? अतुलजी, कुणी कोणाशी साठलोटं केलं याचं गणित लागणंच अवघड आहे. आता तुम्ही एकीकडे म्हणता की तांबोळींशी सेटलमेंट केली काय, तिथं बाबांनाही मतं कमी आहेत. मग असं म्हणायचं का? माझा ऐका ना, असं म्हणायचं का दिनेश दुबेंना चांगली मतं आहेत, बाबांना कमी आहेत? मग असं म्हणायचं का दिनेश दुबेंचं आणि मप्पा काजळ्यांचं सेटलमेंट झालं होतं? असं पण म्हणता येईल. अंदाज करायला जर तुम्ही तर्क लावायला आपण काही लावू शकतो. माझा मुद्दा सांगतो तुम्हाला, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्याम पांडेंना आपली मतं कमी आणि मधुकर काजळेंना जास्त. काय नक्की मी काय सांगतो, तिथे मधुकर काजळ्यांचा तो मूळचा वार्ड आहे. मधुकर काजळे श्याम पांडेचा देखील असला तरी तो मधुकर काजळे तिथं 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. तिथले त्यांचे संबंध असतील किंवा मी जसं म्हणालो तसं क्रॉस आपला उमेदवार चुकला देण्यामध्ये आपण म्हणतो की नौखा उमेदवार दिला होता. नाही, उमेदवार चुकला असं मी म्हणणार नाही, पण तो नौखा होता हे 100% खरं आहे. तरुणांची त्याला साथ होती, तुमच्या काही ज्येष्ठांचं त्याला मार्गदर्शन होतं. तुम्ही हे बघा, जरी तो पडला असला, आमचा उमेदवार जरी पडला असला तरी ज्या पद्धतीने दिनेश दुबेंना घाईवर आणलं होतं किंवा ज्या तुम्ही नाही अजिबात कधीच म्हणणार नाही. सगळ्या कॅम्पेनिंग मध्ये तुम्ही जर बघाल तर दिनेश दुबे हे सिनियर मोस्ट नगरसेवक असून देखील त्यांचा प्रभाग सोडून शहरामध्ये ते कुठेही गेले नाहीत. म्हणजे दिनेश दुबेंना बांधून ठेवण्याचं काम आमच्या उमेदवारानं कल्पेश पुंडे आणि शिवसेना पक्षाने केलंय. शेवटच्या दिवशी काय झालं हा भाग सोडून द्या, पण तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. दिनेश दुबेंना घाईवर आणून त्यांना खुट्याला बांधून ठेवण्याचं काम, प्रभाग क्रमांक 6 मध्ये बांधून ठेवण्याचं काम पक्षाने आणि आमच्या उमेदवारांनी केलंय, 100% केलं. माऊलीजी, तुम्ही मगाशी म्हणालेत की संघटना वाढीसाठी आमच्याकडे कार्यकर्ते परत आले तर आम्ही स्वागत करू. शिवसेनेला सोडून गेलेले बाळासाहेब दांगट आज त्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होते.
जर ते तुमच्याकडे पुन्हा माघारी परतले तर तुमची भूमिका काय राहील? दांगड साहेबांसारखा एक ज्येष्ठ कार्यकर्ता जर पक्षामध्ये आला तर आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाचा, पक्ष संघटनेला, आमच्यासारख्या म्हणजे नव्या उमेदीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दांगड साहेबांच्या अनुभवाचा 100% पक्षाला फायदा होईल. वेलकम. माऊलीजी, जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांची अंतर्गत युती होती नव्हती, मतदारांनी पाहिलं, त्यांचा कौल दिला. आमदार साहेबांनी या ठिकाणी नवीन घोषणा केली, मी नवीन पक्ष काढतोय, स्वतंत्र लढणार, भाजपशी युती केली, सगळी सत्ता मलाच येणार. अवघी 3च त्यांना जागा त्या ठिकाणी मिळाल्या. कसं पाहता? आता तुम्ही म्हणालात की त्यांना 3 जागा मिळाल्या, पण खरं सांगू त्याच्यामधली एकही जागा आमदारांच्या कॅलिबरवर मिळाली नाही असं माझं म्हणणं आहे. त्याचं कारण की या 3ही जागा ज्या आल्या त्या स्वबळावर, त्यांच्या ताकदीवर, जमील कागदी स्वतःच्या ताकदीवर त्या माणसाचं एक वेगळं केडर आहे, वलय आहे, स्वतःचे एक काय म्हणतो पॉकेट ओट आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आमदार साहेबांचं किती यश आहे ते तुम्हीच खरं तर विश्लेषण करून नाही साहेब, तुम्हाला त्यांची कावेळ असणं साहजिक आहे. शेवटी त्यांनी आमदारांच्या पॅनलमधून उमेदवारी घेतलेली होती. जर त्यांची खूप ताकद असती ते अपक्ष लढले असते. माझा मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये आमदार साहेब मी स्वतंत्रपणे लढणार, भाजपला बरोबर घेतलं आणि अवघ्या 3 सीटं आली, भाजपचं कमळ फुललंच नाही, काय कारण असतील? आता तुम्ही 2-3 गोष्टी तुम्हीच सांगितल्यात की आमदार साहेब पहिल्यांदा जाहीर केलं त्यावेळेला फक्त आपला माणूस आपली आघाडी याच्यावरच लढणार म्हणाले होते, ते म्हणले होते, तेच म्हणाले होते, त्यांचंच सांगतोय. नंतर त्यांनी भाजपलाही जवळ केलं, नंतर त्यांनी आणखी काही पक्षांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. त्याचं कारण मला असं वाटतंय जुन्नर शहरातली जनता हुशार आहे. मागच्या साधारणतः 2.5 वर्ष व्हायला आलं, 2.25 वर्ष झाली असतील, विधानसभेची निवडणूक झाली, आमदार साहेब विधानसभेला आमदार म्हणून निवडून गेले. तब्बल 2 वर्षामध्ये या आमदारांनी जुन्नर नगरीमध्ये कधी आले नाहीत किंवा जुन्नरचे काय प्रश्न हे नागरिकांना विचारलं नाही, जुन्नरसाठी मी काय करावं ह्या कधी सूचना घेतल्या नाही. आणि अचानकपणानं ज्या वेळेला नगर परिषदेची निवडणूक लागली, आमदार साहेब आले, इथं येऊन मुक्काम ठोकून राहिले आणि मग लोकांना विकासाची दिवास्वप्न दाखवायला लागले. खरं तर मला एक माहिती आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आपण ज्यावेळेला निवडून जातो त्यावेळेला तुम्हाला ज्या लोकांनी निवडून दिले त्या सगळ्या लोकांच्या विकास करण्याची, त्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. कदाचित आमदार साहेब विसरले असतील आणि 2 वर्षानंतर आल्यानंतर लोकांनाही हा प्रश्न पडला की अचानकपणाने आमदारांना हे कसं आठवलं. आणि कदाचित अपेक्षामागचं, त्यांच्या अपेक्षाचं स्पष्टीकरण मी देणं गैर आहे, परंतु मला असं वाटतं की लोकांनी या गोष्टीचा 100% विचार केला असा. माऊलीजी, राजकारणामध्ये जय पराजय, चढ उतार येत असतात, चालू असतं. तुम्ही मगाशी जसं म्हणाले की शिवसेना वाढीसाठी कोणीही आमच्याकडे आलं तरी आम्ही त्यांना नक्कीच घेऊ. भविष्य काळामध्ये आमदार शरद सोनवणे झालं गेलं गंगेला मिळालं आणि पुन्हा शिवसेनेमध्ये आले, प्रचार प्रमुखाची जबाबदारी आपल्यावर आली तर काय धोरण असेल आपलं? साहेब, मी शिवसेनेचा कडवा सैनिक आहे. कोणाचीही प्रचार प्रमुखाची जबाबदारी आली, उद्या अतुल बेनके येऊन जर संघटनेने आमच्या उद्धव साहेबांनी तिकीट दिलं तर मी त्यांचा देखील प्रचार प्रमुख राहील. आणि प्रश्न हा आहे पक्षामध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला प्रचार प्रमुख करायचं आणि कोणाचं काम कोणी करायचं हे वरची माणसं ठरवतील. आता प्रश्न हा राहिला, मला तुमच्या माध्यमातून तुम्ही कृपा करून विनंती आहे मला की तुम्ही आमदार साहेबांना विचारा की तुम्ही शिवसेनेत जाणार आहात की भाजपमध्ये जाणार आहात, हे जरा विचारा त्यांना, म्हणजे जनतेलाही कळेल. आता जनता या संभ्रमात आहे की बाबा आपले आमदार साहेब कधीतरी उद्धव साहेबांकडे जातात, त्यांना बुके देतात, तालुक्यामध्ये एक वेगळा मेसेज पसरवतात की मी तुमचाच आहे तिथेच जाणार. आता परत नव्याने आले की ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाया पडून, बापट साहेबांना नमस्कार करून मी तुमचाच आहे असं भासवतात. म्हणजे नक्की काय हे जनतेला कळू द्या, तुम्ही विचारा. माऊलीजी, वास्तव स्वीकारलं पाहिजे. आज आमदार शरद सोनवणे मनसेकडनं आमदार झाले, वर कोणीही त्यांना पाठराखण करणार नाही. तालुक्यामध्ये फंड आणायचा असेल तर भाजपच्या लोकांशी संबंध चांगलं ठेवणं काही चूक आहे का? अजिबात नाही. मी कुठं म्हणालो चूक आहे? मग आता त्यांनी उद्धव साहेबांशी संबंध ठेवणं कुठं काय चूक आहे? ते उद्धव साहेबांकडे गेले म्हणजे ते शिवसेनेचे येतील असा अर्थ काढणे कितपत योग्य आहे? मग नाही, आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. जुन्नर नगरपालिकेची निवडणूक झाली, शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेलं हे जुन्नर शहर, जुन्नर शहराचा विकास ना शिवसेनेने चांगला केला ना राष्ट्रवादी काँग्रेसने चांगला केला. आता शिवसेनेचा नगराध्यक्ष झालेला आहे, आपलं भविष्यकाळाचं प्लॅनिंग काय असेल? प्रामाणिकपणाने सांगतो, शहरातल्या सुज्ञ जनतेने नगराध्यक्षपद शिवसेनेकडे दिले, 5 नगरसेवकही दिलेत. हेही नसे थोडके म्हणून जे आलं ते पदरी पडलं ते पवित्र झालं. या न्यायाने आम्ही प्रामाणिकपणाने काम करणार. जुन्नरच्या जनतेचा विकास करण्यासाठी किंवा परिसराचा विकास करण्यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध आहे. माननीय खासदार केंद्रामध्ये आहेत, मागच्या वेळेला देखील चांगला प्रयत्न झालेला होता. राजकारण, निवडणूक संपली, विषय संपला,
आता जुन्नर शहराच्या विकासासाठी प्रसंगी आमदार साहेब असतील, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सगळ्यांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काही धोरणात्मक पावलं पुढं टाकून नगर विकास खात्याच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या खात्यांच्या माध्यमातून, मग ते केंद्राच्या असू द्या, राज्य शासनाच्या असू द्या, याच्या माध्यमातून एक रचनात्मक विकास करण्याकामी वेगळा आराखडा, मी 200-400 कोटी काय म्हणणार नाही, पण जी कामं करणं गरजेचं आहे ती कामं करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. आमदार शरददादा सोनवणे यांनी काल सत्ता संघर्ष 2016 याच व्यासपीठावरती असं सांगितलं होतं की आता जुन्नर शहराचा विकास कसा होतो ते मी बघणार आहे, कारण याच आमदार महोदयांनी या निवडणुकीमध्ये जुन्नरच्या जनतेला 600 कोटी रुपयाचा विकास आराखडा मी जुन्नर शहरासाठी तयार केलाय असं सांगितलं होतं. कसं पाहता आपण याकडे, काय आपण सांगाल? नाही, आता तुम्ही म्हणालात म्हणून मला कळाले की आमदार साहेब म्हणाले जुन्नर शहराचा विकास कसा होतो ते मी बघणार. म्हणजे हा एक नैसर्गिक स्वभाव असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक म्हण आहे आपल्यामध्ये, पहिला होता वाग्यानंतर झाला पाग्या, मूळ स्वभाव जाईना त्याचा येळकोटर आहे. आमदार साहेबांचा स्वभाव आपल्याला सगळ्यांना कळला आहे. म्हणजे नाव ठेवायचं म्हणून नाही, पण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असं वक्तव्य येणे हे मागच्या बोलबिंदासमध्ये तुम्ही मला हे विचारलेलं होतं की आमदार साहेबांनी व कोणाला तलाठ्याला मारलं, त्याच्यानंतरही एक प्रकार झाला, काल परवा एका शेतकऱ्याला मारलं, त्याच्या अगोदर तुमच्या मुख्याधिकाऱ्यांना आपल्या जुन्नर शहरातल्या, आणि आता जर जनतेला ते डायरेक्ट चॅलेंज करत असतील जुन्नर शहराचा, हे जनतेला चॅलेंज आहे. माझं मत असं आहे की जनतेला चॅलेंज आहे. शेवटी जनता जनार्दन आहे, तो मतदार रूपी दान आपल्याला करतोय, मतदान रूपी दान करतोय, त्याचा मान ठेवला पाहिजे. आम्हाला मतं सीट्स कमी मिळाले, नगरसेवक आमचे 5च आले, पण त्याचा आम्ही सन्मान, लोकांचे आभार आहे, थँक्स आहे, लोकांनी दिलं ते मान्य आहे. उलट त्याच्यातून आम्ही आत्मपरीक्षण करणार, 5 का आले याच्यावरती आम्ही विचारमंथन करून 5चे आम्ही पुढे कसे जाऊ हे 5 वर्षात बघून चांगलं काम करू. आमदार शरददादा सोनवणे एकमेव मनसेचे राज्यातील आमदार आहेत. राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी आहे, नक्की केंद्रात शिवसेना सत्तेत सहभागी आहे, आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील शिवसेनेचेच आहेत आणि खासदार आहेत. दादांचं जुन्नर शहराचं स्वप्न काय असेल, जुन्नर शहराचा विकासाचे धोरण काय असेल, काय आपण सांगाल? खरं तर आदरणीय खासदार साहेब हे जगामध्ये फिरतात, राजकारणात ते नंतर आहे, पण स्वतः एक उत्तम व्यावसायिक, यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती. ते जग फिरत असताना आम्ही कधीतरी गप्पात असतो की मग जगातल्या अनेक शहरांची दादा उदाहरणं देतात की इथं असं आहे, तिथं तसं आहे, आपल्याकडे हे व्हायला पाहिजे. मागेही या शहराचा विकास करण्याकामी आदरणीय दादांनी, मी स्वतः विधानमंडळाच्या पहिल्या अधिवेशनाला या सरकारच्या नागपूरला आम्ही गेलेलो होतो, त्याच वेळेला दादांनी एक पत्र या तालुक्यामध्ये जी काही पर्यटनाला चालना देण्यासाठी करणं गरजेचं आहे त्यासाठी दादांनी रांजणगाव गणपती ते ओझर आणि लेण्याद्री असा जोड रस्ता व्हावा अशा प्रकारचं पत्र मी स्वतः समोर असताना आम्ही मुख्यमंत्र्यांना स्वतः दिलेलं होतं. अशा प्रकारे जुन्नरच्या शिरपेचा तुरा रोवणारी गोष्ट शिवनेरी किल्ला आपल्याकडे आहे. असे 13 गडकिल्ले या तालुक्यामध्ये आहेत. 2 अष्टविनायकाची ठिकाणं आहेत. कुकडेश्वर आहे आपलं पवित्र स्थान, कुलदैवत. अशी अनेक पर्यटनाला चालना देणारी केंद्र या तालुक्यामध्ये आहेत. 5 धरणं आहेत. निसर्गाने नटलेला हा तालुका आहे आणि त्याच्यामध्ये विशेषत्वाने इथे MIDC नाही. काल परवा तुम्ही ऐकलं असेल की एक परदेशी कुणीतरी पर्यटक होता आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला आजार झाला तर त्याने जुन्नरच्या वस्तीत जाऊन राहावं, म्हणजे त्याचा दम्याचा विकार, श्वसनाचे त्रास होतील, असं आदरणीय आमच्या बानगुडे पाटील सरांनी सांगितलं. आजही तशीच परिस्थिती जुन्नरमध्ये आहे. हे सगळं निसर्गाचं देणं सोबत घेऊन राज्य शासनाच्या मदतीनं, केंद्राच्या मदतीनं दादांनी परवाही उल्लेख केला की आपल्याकडे पद्मावती लेक आहे. आणि ज्यावेळेला आम्ही वचननाम्याच्या वेळेला दादांना विचारणा केली तर दादांनी सांगितलं की माऊली मागच्या वेळेला ते अपूर्ण राहिलेलं आहे. नॅशनल लेक कॉन्झर्वेशन प्लॅन म्हणून एक प्लॅन आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला पद्मावती तलावाचा विकास करायचा. शिवनेरी किल्ल्यासाठी अजून आपण काय करू शकतो? लेण्याद्री, ओझर, शिवजन्मभूमी आणि जुन्नर शहराच्या विकासासाठी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील कटिबद्ध असं आपल्याला म्हणायचं. 100%. अजून एक गोष्ट सांगायची, पंचवार्षिक निवडणुकीमध्ये याच खासदार साहेबांनी जुन्नरच्या जनतेला सांगितलं होतं की आम्हाला एक हाती सत्ता द्या, मी जुन्नर शहराच्या विकासासाठी 50 कोटी रुपये देईल. 100%. जुन्नरच्या जनतेने तुम्हाला एखादी सत्ता दिली, तुमचे 9 नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्ष तुमचा झाला, 1.25 वर्ष तुम्ही सत्ता उपभोगली, किती कोटी रुपये दादांनी जुन्नर शहरासाठी दिले? 2 गोष्टी त्यावेळेला मी स्वतः याच्यामध्ये होतो, ताई देखील होत्या. आम्ही आमचे सगळे नगरसेवक दादांकडे बसून असे प्लॅन तयार करा. पद्मावती तलावाचा एक आहे आणि बंद गटर योजनेचा एक प्लॅन आहे. पाणी योजनेसाठी दादांनी केंद्राकडून जो निधी आला त्याचं वाटोळं या सगळ्यांनी केलं. कोण सत्तेमध्ये असले आम्ही होतो, तर 6 वर्षामध्ये जे काम करणं गरजेचं शक्य नव्हतं. नगराध्यक्ष उमेदवार किंवा काय नगरसेवक त्या सहभागी नव्हते?
सत्तेत आम्ही सहभागी होतो सुरुवातीच्या 6 वर्षाच्या काळात, पण नंतरच्या 3.5 पावणे 4 वर्षाच्या काळामध्ये आम्ही डोक्यात ठेवलेल्या योजनांचा ज्या पद्धतीनं फॉलोअप करणं गरजेचं होतं, त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं आणि पाठपुरावा करून केंद्रापर्यंत राज्यापर्यंत जाऊन त्या योजना मंजूर करून आणणं गरजेचं होतं. त्या योजना 6 वर्षानंतर तुम्ही सत्तेत नव्हता, 3.5-4 वर्ष सत्ता राष्ट्रवादीने उपभोगली, पण तुमचे नगरसेवक तर सत्तेत होते, सत्तेत नसताना नगरसेवक होते. मग हा पाठपुरावा तुमचे नगरसेवक करत कमी पडल्याचं आपल्याला वाटत नाही? 100% जो नगराध्यक्ष किंबहुना सत्ताधाऱ्यांनी जो पाठपुरावा करणं गरजेचं होतं तो पाठपुरावा झाला नाही. आमच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केला, पण काही छोटी कामं आली त्याच्यामध्ये विशेषत्वाने. आता हे बघा, प्रत्येक याच्यामध्ये राज्य शासनाचे काही हेड्स आहेत, मग त्याच्यामध्ये नगरोत्थानसारखा असेल किंवा आता ती योजना राहिलेली नाही, बेघरांच्या घरांसाठीची असेल, प्रस्ताव तयार करून तिथं जाणं गरजेचं असतं. खासदार तुमच्या नगर परिषदेत येऊन प्रस्ताव तयार करणार नाही, नगराध्यक्षांनी सगळ्या नगरसेवकांनी ते प्रस्ताव करून देणं अपेक्षित होतं. तशा प्रकारचा फॉलोअप झालेला नाही, हे मान्य करावं लागेल. आणि आता 100% नगराध्यक्ष आमचा आहे. त्या पद्धतीने आमचे नगरसेवक समीर भगत असतील, आमचे आविन फुलपगार असतील, आमचे दीपेशजी परदेशी असतील, आमच्या अंकिता, सुवर्णताई बनकर, हे सगळे नगरसेवक. 2 आमच्या महिला, अंकिता खरं तर सुशिक्षित आहे, सुवर्णताईंना महिला संघटनेचा अभ्यास आहे, पण आमचे दीपेशजी असतील, अविनला 5 वर्षाचा अनुभव आहे, समीर भगत हा सुशिक्षित आणि व्यवहारामध्ये चतुर असलेला माणूस आहे. स्वतः श्याम पांडे नगराध्यक्ष 5 वर्ष नगरसेवक राहिलेत, 2.5 वर्ष उपनगराध्यक्ष राहिलेत. चांगल्यापैकी त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि 100% मला खात्री आहे की आम्ही सगळेजण खात्रीनं सांगतो की 100% बसून आम्ही त्यांच्या मागे लागून शहराच्या विकासाची कामं करून घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा 5 वर्षात तुमच्याकडनं जुन्नर शहराच्या जनतेची दिशाभूल झाली. तुम्ही जर कामं करत अपयशी ठरले तर तुमचं धोरण काय असेल? तुम्ही जुन्नरच्या जनतेला काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे अपयशी व्हायचंच नाही अशा प्रकारचा विडा आहे आमचा. शेवटी काम करणं आपल्या हातात आहे. तुम्ही काम करत राहिला तर यश येतं. सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुमचा जर संकल्प एक असेल, आमचा संकल्प एक आहे, या शहराच्या विकासासाठी आमचा संकल्प प्रामाणिक आहे आणि परमेश्वर आणि जनता आणि सरकार देखील आम्हाला त्याच्यामध्ये यश देईल, सहकार्य करेल अशी अपेक्षा खात्री आहे. माऊलीजी, तुम्ही विरोधी पक्षाच्या लोकांना घेऱ्यात पकडणं साहजिक आहे, तसं करायला हवं. मगाशी आपण म्हणालात की आमदार बोलतात तसं वागत नाही, काही अंशी त्यामध्ये तथ्य पण आहे. पण तुम्ही सांगितलं की आमदारांनी एका शेतकऱ्यालाही मारलं. जर मारलं असेल तर तुम्ही त्या शेतकऱ्याची बाजू का घेतली नाही? रस्त्यावर का उतरले नाहीत? सत्य परिस्थिती जनतेसमोर का आणली नाही? आमदारांना बदनाम का करता? साहेब, असं आहे ना, कुणी कोणाला मारायचं, कुणी काय करायचं, कुणी कसं वागायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमदारांना आम्ही अजिबात बदनाम केलेलं नाही. आज तुम्ही विचारलं म्हणून त्या प्रश्नांची उत्तरं देतो. आमदार साहेबांना मी बदनाम करतो, आम्ही बदनाम करतो असं अजिबात नाही. जी क्लिप आली मला तर माहित नव्हतं. साहेब, तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात. वस्तुस्थितीची माहिती न घेता अशा प्रकारे चर्चा करणं कितपत योग्य आहे? आमदारांनी असं केलं असेल तर चूक आहे, पण तुमच्यासारख्या जबाबदार माणसाने वस्तुस्थितीची माहिती न घेता अशा कमेंट्स करणं कितपत योग्य? साहेब, ज्या शेतकऱ्याला मारलं त्या शेतकऱ्याची क्लिप जगभरात व्हायरल झाली. त्या शेतकऱ्याने स्वतः सांगितलंय. तुम्ही त्या शेतकऱ्याला भेटले का? वस्तुस्थिती जाणून घेतली का? नाही, मारलं त्याला भेटलो ना, त्याला भेटलो. आमदारांनो गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला तुम्ही का सांगितलं नाही? आंदोलन का केलं नाही? सत्तेमध्ये तुम्ही आहात. कारण नसताना एखाद्या गोष्टीचं बब्र करणं हे शिवसेनेला कधी आवडलेलं नाही. आता तुम्ही हे म्हणाल मग मुख्याधिकाऱ्यांना ज्या वेळेला मारलं त्यावेळेला आम्ही काय नाही. ठीक, हे बघा, ज्यांना जे विषय वेगळे आहेत, दोन गोष्टी ऐका साहेब. शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर शेतकऱ्यांनी यायला पाहिजे, कोणाला सांगितलं पाहिजे. कदाचित तो वेगळा असेल. माझं म्हणणं असं तुम्ही काय केलं साहेब, माझं म्हणणं असं आहे, शेतकरी कदाचित चुकलाय असेल, माझं ते म्हणणं नाही. पण एका तालुक्याच्या प्रमुख व्यक्तीनं, तालुक्याच्या प्रथम नागरिकानं, लोकप्रतिनिधीनं लोकांना मारणं हे कशावरचंच उत्तर होत नाही. तुम्ही असं बोलता याचा अर्थ तुम्ही त्यांचं समर्थन करताय का? माऊलीजी, आमदार शरददादा सोनवणे ज्या ज्या ठिकाणी चुकतात त्या त्या ठिकाणी आमचं बारीक लक्ष आहेच. ज्या वेळेस शिवण्णा त्यांनी फराळ दिलं याची सगळ्यात बातमी पहिली केली ती आपल्या आवाजने. 100% आमदारांना पाठराखण करायचा प्रश्न येत नाही, परंतु तालुक्याच्या आमदारावर जर एखादा खोटा आरोप होत असेल, तालुक्याच्या आमदारांचा अपमान होत असेल, तेही योग्य नाही. आमची भूमिका स्पष्ट आहे. जर त्या शेतकऱ्यांना आमदारांनी मारलं असेल तर आमदारांना गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परंतु कारण नसताना आमदारांना जर बदनाम केलं जात असेल तर भूमिका आपली स्पष्ट असायला हवी. शेतकऱ्याला पुढे करून जर कोणीतरी राजकारण करत असेल तेही योग्य नाही. या प्रकारातलं सत्य जनतेसमोर यावं म्हणून आपली भूमिका काय असेल? साहेब, असं आहे, जो प्रकार घडलाय तुम्हाला वाटतं आत्ता 2 दिवसात किंवा इलेक्शनच्या दरम्यान घडला? इलेक्शनच्याच दरम्यान म्हणजे मतदान 8 दिवस होऊन गेले. 8 दिवस होऊन गेले.
खरं म्हणजे तो प्रकार व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कुणी बाबा त्याचं काही तक्रार झाली का नाही हे देखील आम्ही तपास केला नाही. कसं होतं, अशा घटना परिसरामध्ये घडत असतात आणि कारण नसताना जर तिथं जाऊन म्हणजे जाणीवपूर्वक आमदारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो असं देखील वाटण्याची शक्यता नाकारता तुमची येत अपेक्षा नाही. काय, शेतकऱ्यांनी तुमच्याकडे यावं? नाही, अजिबात नाही तसं. पण त्याला हे बघा, तुम्हीच मगाशी म्हणाले की कारण नसताना तुम्ही आमदारांना बदनाम करायचा प्रयत्न करताय. तुम्ही त्याचा फायदा घेता ना की आमदारांनी शेतकऱ्याला अशा प्रकारे मारणं योग्य नाही, पण मारलंय का नाही मारलं, काय घडलंय हे समजून घ्यायची जबाबदारी आपली आहे. 100% समजून घेऊ आम्ही, 100% समजून घेऊ, काय अडचण नाही. माऊलीजी, जुन्नर तालुक्यामध्ये भविष्यकाळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. राज्यामध्ये केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत. तुम्ही स्वतंत्र लढले, याचे फायदे तोटे तुमच्या लक्षात आलेले आहेत. कदाचित जुन्नर शहरामध्ये भाजपची ताकद फार नाही म्हणून त्यांचं काही मिळालं नसेल, हा भाग बाजूला ठेवू. परंतु आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असेल? खरं तर जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपची आमची युती व्हावी, मी मागे सांगितले भाजपची आमची युती व्हावी ही भाजपच्याही स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि शिवसेनेच्याही स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण मला माहीत नाही घोडं कुठं पाणी प्यायला आणि युती झाली नाही. सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा शिवसेनेला बऱ्यापैकी यश आलं, 100% यश नाही. पण भाजपला अजिबातच, मगाशीच तुम्ही उल्लेख केला की भाजपचं कमळ कुठेही फुललं नाही. आता भाजपने याच्यातून बोध घेऊन जर भविष्यात भाजपने तसा विचार केला तर वेल अँड गुड. आमची इच्छा आहे, शेवटी या तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार. मागच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला देखील आम्ही सामोरे गेलेलो होतो, आज देखील तशा पद्धतीने सामोरं जाणार. शेवटी युती करायची किंवा नाही करायची हा आदेश किंवा वरून आम्हाला मिळेल. अजून तशा प्रकारचा कोणत्याही प्रकारे आमच्या पुढं प्रस्ताव नाही किंवा पक्षाकडून तसे आदेश नाही. कदाचित युती होऊ शकेल, झाली तर आनंद आहे, नाही झाली तरी दुःख नाही. काम करायचं आहे, आम्ही काम करणार, शिवसेना लढणार. युती झाली तरी लढणार. जातीपातीचं राजकारण करत नाही असं अनेक वेळा आपणही सांगितलं, 100% सांगतात. कॅबिनेट मंत्री म्हणून शिवसेनेने साबीर भाई यांना संधी दिली होती, एक मुस्लिम समाजाचं नेतृत्व समोर आलं होतं. असं असताना जुन्नर नगर परिषदेच्या मागच्या निवडणुकीमध्ये अब्दुल्लाही यांच्या मंडळी शिवसेनेकडून पडल्यात. तुम्ही कॉप नगरसेवक एका दुसऱ्याला केलं, त्यांना संधी दिली नाही, ते तुमच्यावर नाराज झाले. आज अब्दुल्लाही आपल्यामध्ये नाही. त्यानंतर अखिलभाई शेख जे शिवसेनेचे कट्टर सैनिक होते, त्यांच्यावरही तुम्ही अन्याय केला, ते आज आपल्यासोबत नाही. त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली, ते त्यामध्ये विजयी झाले. दुसरे आपले कडवट सैनिक ज्यांची ओळख आहे रज्जाक म्हणून, त्यांनाही आपण उमेदवारी नाकारली, तेही आज आपल्यासोबत नाही, ते अपक्ष लढले. काय धोरण आहे आपलं? एकीकडे आपण सांगताय की आम्ही जातीवाद करत नाही, दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना आपण संधी देत नाही, काय आपण सांगा? साहेब, तुम्ही तिन्ही नावं सांगितली. अखिलबाई शेख यांच्या सौभाग्यवतींना मागच्या वेळेला आम्ही तिकीट दिलेलं होतं. हिंदू कॅन्डिडेटला मिळालेली मतं आणि मुस्लिम कॅन्डिडेटला मिळालेली मतं उलट अखिलबाईंच्या मिसेसला ही शिवसेनेची मतं अधिक मिळालेली होती. दुर्दैवाने त्यांचा पराजय झाला, हे आम्हाला मान्य आहे. परंतु तिथे हिंदूंचं एकूण एक मत जे हिंदू उमेदवाराला मिळालं त्याच्यापेक्षा अधिकची मतं अखिलबाईंच्या मिसेसला मिळाली. अब्दुल्लाहींच्या मिसेसच्या बाबतीत देखील तीच परिस्थिती आहे की त्यांना देखील जितकं आपल्या उमेदवाराला शिवसेनेच्या उमेदवाराला मतं मिळाली तितकीच मतं मिळालेली होती. ऐका, दुर्दैवाने त्यांचा पराजय झाला. तिसरं, आता तुम्ही एकेकाचं उत्तर देतो. रज्जाक भाई यावेळची 8 नंबर प्रभागातली गणितं थोडीशी वेगळी होती. रज्जाक भाई कालही सैनिक होते, आजही तुम्ही त्यांना विचारा, जय महाराष्ट्रच म्हणणार, ते आजही सैनिक आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्या चहा पिले, मी सैनिकच आहेत म्हणाले. काही गणितं असतात, काही आडाख्या असतात. या शहरातली काही गणितं वेगळी. काँग्रेस आणि शिवसेनेची आतून युती आहे. ऐका ना, मला पुढे बोलू द्या, मला पुढे बोलू द्या. रज्जाक भाईंना उमेदवारी देता आली नाही, तिथं आम्ही 3ही हिंदू उमेदवार दिले. पण तुम्ही याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला की 4 नंबरमध्ये आम्ही आमच्या सय्यद बीबी झहेरा या बहिणीला उमेदवारी दिली. सय्यद समाजाच्या एका मुस्लिम समाजाच्या आमच्या बहिणीला, 2 समाज, सय्यद समाजाच्या याला दिली आम्ही उमेदवारी, तिथे दिली. हे तुम्ही पराभव होऊ द्या, पण तिथे देखील मतदान आम्हाला आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला त्यांना फार फरक नाही, थोड्या फरकावरून 2 सीटं गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं शिवसेना कधीही द्वेष्टी नव्हती, जातीयवादी नव्हती, आजही नाही. प्रश्न राहिला मागच्या वेळेला अब्दुल्लाहींना खरं तर तिथं घ्यायला पाहिजे होतं, नाही घेतलं गेलं. तत्कालीन गणितं थोडीशी बिघडणारी होती. शेवटी राजकारणामध्ये बघा, आपल्याला काही जुळवाजुळव करावी लागते.
साहेब ही जुळवाजुळव करत असताना कदाचित झाला असेल, पण अब्दुल्लाही देखील आमच्यापासून कधी दुरावले नाहीत. आजही ते बिचारे असते तर 100% आमच्याबरोबर राहिले असते. आजही त्यांचा समाज, त्यांचं कुटुंब, त्यांचे नातेवाईक आमच्या सोबत राहिलेले आहेत. हे आम्हाला विसरून चालणार नाही. अब्दुल्लाहींची कमी आम्हाला यावेळेला महसूस झाली, आम्हाला ती जाणीवपूर्वक जाणवली. जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये 2 घटना घडल्यात. एक तर श्याम पांडेंना मधुकर काजळीने दिलेली कडवी झुंज. मधुकर काजळी शिवसेनेचेच उमेदवार होते आधीचे, ज्यांनी मागणी केली होती. त्यांचा नगराध्यक्षपदी श्याम पांडे 144 मतांनी विजयी झाले, ही एक चर्चा. तर प्रभाग क्रमांक 7 मधले जे उमेदवार होते दीपेश परदेशी अवघ्या 2 मतांनी निवडून आले. कसं पाहता आपण याकडे? जो जिता वही सिकंदर, त्यांच्या नशिबात होतं, कुणीच टाळू शकत नव्हतं. तसंच मी सांगतोय, मला उलट आता प्रश्न करतायत की बाबा तुम्ही नाही विचारलं, पण ऑफ द रेकॉर्ड तुम्ही विचारलं होतं की मप्पा जर असते, श्याम पांडे हे निवडून येणार होते, त्यांच्या नशिबात ती घटना होती. तसेच आमचे दीपेश भैया 100% निवडून येणार होते, त्यांच्या नशिबात ते नगरसेवक पद होतं, त्याच्यामुळे ते नगरसेवक झाले. त्याला कुणी काय करू शकत. माऊलीजी, आता उपनगराध्यक्षपद तुम्हाला निवडायचं आहे, तुमची संख्या कमी आहे, राष्ट्रवादीची संख्या जास्त आहे, आपला माणूस आपल्या आघाडीचे 3 उमेदवार आहेत, तुमचं नियोजन काय असेल? मी परत तुम्हाला सांगतो की जुन्नर शहराला एक 5 वर्षासाठी चांगलं प्रशासन द्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील. उपनगराध्यक्षपद कुणाला द्यायचं, काय द्यायचं, आदरणीय खासदार साहेब आहेत, परवा आमची चर्चा झाली. असं आमचं म्हणणं नाही, आमचा प्रश्न असा आला आहे की लक्षात, तुमचं संख्याबळ कमी आहे, तुम्ही गणित जुळवणार कसं? 100% संख्याबळ जरी कमी असलं तरी मी मगाशी सांगितलं, या शहराच्या विकासासाठी इतर जे सगळे आहेत त्यांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन, याच्यात राजकारण होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ. आणि एक स्थिर सरकार, स्थिर शासन, 5 वर्ष विकासाच्या दृष्टीनं गतिमान असलेलं शासन, प्रशासन आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करू. माऊलीजी, जुन्नर शहरामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला, यशाचे मानकरी कोण आणि शिवसेनेच्या जागा घटल्या याला जबाबदार कोण? यशाचा मानकरी माझा शिवसैनिक आहे. छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी आहे, ऐतिहासिक नगरी आहे, वैभवशाली नगरी आहे. मी प्रामाणिक सांगतो, आमच्या सैनिकांनी, शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी जर काम केलं नसतं तर नक्की हे घडलं नसतं. दुसरी गोष्ट, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निवडणुकीमध्ये अनेकांचे हात लागत असतात, काही पडद्यामागचे कलाकार असतात. आजही आपली मुलाखत चालली तर पडद्यामागच्या कलाकारांच्यामुळे हे सगळं होतं. प्रत्येक घटनेमध्ये यशाचे अनेक मानकरी असतात, काही स्टेजवरती दिसतात, त्यांना फक्त आपण म्हणजे उगवत्या सूर्याला आपण नमस्कार करतो, पण त्याच्या मागं अनेक चेहरे असतात. आदरणीय खासदारांचं याच्या मागचं आम्हाला दिलेलं मदत किंवा त्यांनी केलेलं कष्ट आहे. आमचे नेते एकनाथभाई शिंदे यांनी सभा केली, त्यांनी आम्हाला मोलाची मदत केलेली आहे. नितीनजी बानकुडे पाटील आले, अल्ताफबाई शेख आले, आमचे जिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या आमच्या विजयाताई शिंदे, श्रद्धाताई कदम, आशाताई जरी इथं नव्हत्या तरी मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रिक्वेस्ट केली की बाबांनो, मी जरी नसले तरी शिवसेनेचं पॅनल, शिवसेनेचा नगराध्यक्ष कोणत्याही पद्धतीनं विजयी झाला पाहिजे. आज आम्ही जे शहरात भटकत होतो, आम्ही दृश्य स्वरूपात तुम्हाला दिसत होतो, परंतु याच्या मागे एक मोठी टीम कार्यरत आणि त्या टीमनी चांगलं काम केलं आहे. पक्षाने आम्हाला उभारी दिली. या सगळ्यांच्या बलबुत्यावर किंवा सगळ्यांच्या आणि बाकीच्यांच्या ज्यांच्या शुभेच्छांच्या जोरावरती आज हे यश आम्हाला मिळाले. आता अपयश काही अंशी आलं, एक पक्षाचा या तालुक्याचा प्रमुख म्हणून त्या अपयशाची जबाबदारी मी माझ्याकडे घेतो. ते याकरता की नियोजनात मी 100% सांगतो, कुणी परिपूर्ण नाही. थोडंसं नियोजन जर अधिकचं करता आलं असतं, मला अधिक चांगलं करता आलं असतं, अजून जर मेहनत घेतली असती तर 3 नगरसेवक आमचे वाढायला पाहिजे होते. आमच्या मंगलताई कुऱ्हे त्या अगदी थोडक्या मतावरून गेल्या आणि आमचा प्रभाग क्रमांक 1 मधला सागर नवले हा देखील 53 मतावरून गेला. ही 2 सीट्स आम्हाला 100% निघायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती. त्याच्यामध्ये आम्ही संघटना म्हणून मी आणि आमची टीम कमी पडलो, एवढं निश्चितपणाने सांगतो. माऊलीजी, तुम्ही केंद्रात सत्तेमध्ये सहभागी आहात, राज्यात सहभागी आहात, बाजार समितीमध्ये सहभागी आहात, कारखान्यामध्येही सहभागी आहात. सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होतो किंवा आता 1500 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या, अगदी शेवटच्या रांगेतल्या माणसावर अन्याय होतो असं तुम्ही म्हणता, सत्तेमधून बाहेर पडत नाही. बाजार समितीमध्ये शेतकरी अन्याय होतो असं म्हणलं जातं, सत्तेमधून बाहेर पडलं जात नाही. आज कारखान्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपाला जातो त्यांचं जे पेमेंट आहे त्यांना पैसे मिळत नाहीत, पैसे खात्यावर जमा होत आहेत, काय सांगाल? आता पैसे खात्यावर जमा होतात म्हणजे तिथं कारखान्याचा दोष नाही साहेब, कारखान्याचा दोष नाही. जो शेतकरी कारखान्याला ऊस गाळपाला घालतो त्याला आज पैसे मिळत नाही, त्याच्या मुलीचं लग्न असतं, वाढदिवस असतो, शाळेचे पैसे भरायचे असतात, शेतकरी अडचणीमध्ये आहे. 100%
शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, भूमिका काय राहील? शेतकऱ्यांना ऐका ना, फक्त शेतकऱ्यांनाच पैसे मिळत नाही असं नाही, सगळ्यांनाच पैसे मिळत नाही. खरं तर केंद्राच्या या धोरणाला आता दुर्दैव या गोष्टीचं आहे. एकीकडे लोक केंद्राचं हे धोरण चुकीचं आहे असं म्हणतात आणि दुसरीकडे सरसकट भाजपला सत्ता देतात. ही कॉन्ट्रावर्सी कशी याचा विचार खरं तर लोकांनी केला पाहिजे. आज ग्रामीण भागातल्याच नगरपंचायतींच्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यात. कालच्या टप्प्यामध्ये देखील अधिकचं यश भाजपला मिळाले. याचा अर्थ आपण काय घ्यायचं? उलट्या बाजूनं असं वाटायला लागलं की लोक या निर्णयावरती खुश आहेत की काय? सर्वसामान्य शेतकरी वर्गावर किंवा सर्वसामान्य कामगारांवर मोठ्या प्रमाणात नोटबंदीचा परिणाम होतोय. आपण तालुक्याचा जर विचार केला तर शेतकऱ्यांनी ऊस गाळपाला घातला, तो कारखान्याकडे गेला, कारखान्याने पेमेंट बँकेत जमा केले, कारखान्याची काही अंशी चूक नसेल पण शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. काही नवीन प्लॅनिंग का करत? ऐका ना साहेब, याच्यामध्ये आता रिसेंटली आमच्या नारायणगावच्या परिसरामध्ये 2 शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होता. एकाचं लग्न झालं आणि पूजेला पैसे नव्हते. योगायोगाने त्यांनी मला फोन केला. मी त्या बँकेच्या मॅनेजरला रिक्वेस्ट केली आणि त्यांना 24,000पर्यंतची रक्कम आपण देऊ शकलो. आता ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कानापर्यंत येत नाही, पण निश्चितपणानं याचा जनतेला त्रास होतोय याच्याशी मी सहमत आहे. आता त्याच्यावरती शासनाने लवकरात लवकर लोकांना अधिकचे चलन म्हणजे ज्याला लिक्विड कॅश आपण म्हणतो ते रिलीज करणं गरजेचं आहे. यासाठी आदरणीय केंद्राचा निर्णय चुकीचा झाला असं वाटतं. पहिल्यांदा असं वाटायचं की तो निर्णय चांगला आहे, काळा पैसा कुठेतरी थांबेल, काळ्या पैशाचं जे संचय होता तो थांबेल. पण एकीकडे आपण हा निर्णय चांगला म्हणत असताना ते BJPचे एक मंत्री त्यांच्या मुलीच्या लग्नाला 500 कोटी कुठून आले हाही प्रश्न निर्माण होतो. काल परवा दिल्लीतली एक बातमी मीडियाच्याच माध्यमातून आम्हाला कळाली की एका वकिलाच्या घरी जुनी आणि नवी सगळी कॅश प्रचंड प्रमाणात 10-12 कोटीची आली. ह्या सगळ्याचा जर विचार केला तर सरकारने घेतलेला निर्णय काळ्या पैशाच्या संदर्भातला तो चुकलाय की काय असंच वाटायला लागले. आता जुन्नर नगर परिषदेमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेला. शिवसेनेचा आपला भगवा नगर परिषदेवर फडकला. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांना याचा फायदा कशा प्रकारे होईल, आपण त्याचं विश्लेषण काय कराल? 100% शिवसेनेसाठी ही फायद्याची गोष्ट आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचं होणं ही आमच्या दृष्टीनं फायद्याची गोष्ट आहे. त्याचं कारण मी सांगतो. 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला जुन्नर नगर परिषदेची निवडणूक झाली, शिवसेनेचं बहुमत आलं, नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला आणि याचाच फायदा आम्हाला ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये झाला. आणि त्या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेस आम्ही एकत्र आलो होतो. म्हणजे एकत्र असंच की एक गट आम्ही त्यांना सोडला होता आणि 5 इतर राहिलेले 7 गट आम्ही लढलो. त्याच्यामध्ये 7 पैकी 5 गट खिचून आणण्यात जिल्हा परिषदेचे आम्ही यशस्वी झाले होतो. म्हणजे हा अनुभव आमच्या गाठीचे. निश्चितपणानं याही वेळेला चांगल्या पद्धतीनं काम होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आज देशामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध आज देशात राज्यात सगळीकडे त्या पद्धतीचं वातावरण आहे आणि निश्चितपणानं यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये देखील सत्ता बदल होणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आजची तिथी सत्ता जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्या विरुद्धची सत्ता येणार याची मी तुम्हाला खात्री देतो. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवरामजी लांडे यांचा नुकताच 1 महिना आधी शिवसेनेमध्ये मातोश्रीवरती प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशाचा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपल्याला काय फायदा होईल, कशा प्रकारे आपण त्यांच्याकडे बघताय? ज्या जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये आपण देवरामजी लांडे यांचा बॅनरवरती कुठे फोटो वापरला नाही अशी चर्चा होते, आपण काय सांगाल? ती दुरुस्ती करून घेण्यात आली. इतरही 2 फोटो नव्हते, पण तसं देवराम लांडेंनी कुठेही तशा प्रकारची नाराजी व्यक्त केली नाही. आमच्याच लक्षात आल्यानंतर तो फोटो आम्ही टाकून घेतला. दुसरी गोष्ट की लांडे साहेब हे आदिवासी समाजाचे एक जाणकार नेतृत्व आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आणि त्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये देवराम लांडे साहेबांबद्दल एक वेगळी अशी आपुलकी आहे आणि त्या आपुलकीचा निश्चितपणानं लांडे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेला निश्चितपणानं संपूर्ण तालुक्यात, केवळ तालुक्यात नाही तर जुन्नर, आंबेगाव, खेड या परिसरामध्ये जिथे जिथे म्हणून आदिवासी जनता आहे तिथं सगळीकडे देवराम लांडे साहेबांचा शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेला निश्चितपणानं फायदा होईल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये. माऊलीजी, गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडतोय, दुष्काळाची परिस्थिती आहे. जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत, पाण्याचं नियोजन होत नाही. पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं. या वर्षीचं नियोजन कशा पद्धतीने व्हायला हवं आणि विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय राहील? विरोधी नाही, आम्ही सत्तेतले. राज्यात सत्तेत आहे, केंद्रात सत्तेत आहे, जुन्नर तालुक्यामध्ये विरोधी बाकावरच बसलेला आहात. साहेब, आपलं सुदैव की यावर्षी पर्जन्यमान चांगलं झालं आहे. कधी नाही ते आपलं डिंबे धरण देखील 70%च्या वर गेलेलं होतं. सगळी धरणं 100% इतर भरलेली होती. त्याच्यामुळे निश्चितपणानं यावर्षी पाण्याचं नियोजन चांगलं होईल. आता एक आवर्तन चालू आहे, अजून 2 किंवा 3 आवर्तन यावर्षी शेतकऱ्यांना मिळतील अशा प्रकारची तयारी
त्या विभागानं केलेली आणि त्या माध्यमात आदरणीय खासदार साहेबांच्या माध्यमातून पक्ष संघटना म्हणून आम्ही नजर ठेवून आहोत. ज्या ज्या वेळेला आता देखील पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये थोडासा सगळीकडे टंचाई भासू लागलेली होती, विहिरींची पाणी खाली गेलेली होती, पातळी खाली घटलेली होती आणि त्यामुळं खासदार साहेबांच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून या परिसरामध्ये साहेब खाली तर पाणी जाणारच, यावरती ही नैसर्गिक संपत्ती सगळ्यांचा सारखा त्याच्यावरती अधिकार आहे आणि पण तो अधिकार असताना देखील आपला अधिकार त्याच्यावरचा कमी होणार नाही याची दक्षता आम्ही शिवसेना पक्ष संघटना म्हणून नक्की घेऊ. माऊलीजी, आम्ही आपला आवाज चॅनल सुरू करून 1 वर्ष झालं, वर्धापन दिन साजरा केला, नुकतीच नगरपालिकेची निवडणूक पार पडली. ह्या निवडणुकीमध्ये आम्ही अगदी स्पष्टपणे जे वास्तव आहे ते जनतेसमोर आणलं, कोणाची भिडभाड ठेवली नाही, ना शिवसेनेची बाजू घेतली ना राष्ट्रवादीला स्पेस दिला. कसं पाहता याकडे आणि आपण आमच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? 100% आपला आवाजची जी भूमिका होती मागच्या दीड महिन्यापासून मी जुन्नर शहरामध्ये नाही तालुक्यामधून थोडासा फीडबॅक आम्ही घेत होतो. सत्ता संघर्ष 2016 म्हणून आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याच्यामधून आपण स्पष्टपणाने आपली रोखठोक मतं मांडलेली होती. एवढंच नाही तर जे जे उमेदवार प्रत्येक प्रभागनीय उभे राहिले तिथे तुम्ही स्वतः गेलात, त्या प्रभागात गेलात आणि त्या प्रभागात त्या इच्छुक असलेल्या सगळ्या उमेदवारांचे आपण मनोगत घेतली की बाबा तुमचं विजन काय असणार आहे, तुम्ही या शहरासाठी काय करणार. म्हणजे सत्तेवरती अंकुश ठेवण्याचं किंवा तिला दोरीत चालवण्याचं काम जे मीडियाने करणं अपेक्षित असतं ते आपल्या आवाजच्या माध्यमातून आपण केलं. तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद. एक पारदर्शी काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या आवाज या चॅनलने केलं. तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद. इथून पुढच्या काळात देखील तुम्ही सत्य पुढे आणण्याचं काम करत राहाल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो. मला जाणीव आहे की एकनाथबाई शिंदे आले होते, त्यांनी देखील स्वतः चौकशी केली की हा नक्की काय चॅनल आहे आणि त्यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आदरणीय खासदारांच्या देखील आपल्याला शुभेच्छा असतात. मी शिवसेना परिवाराच्या वतीनं तुमच्या या सत्कार्याला म्हणजे खरं तर पोलिसांचं आपलं एक स्लोगन आहे की वाईटाचा निर्दालन करण्यासाठी आणि चांगल्याचा हुंकार करण्यासाठी हे जे तुम्ही काम हातात घेतलेलं आहे या चॅनलला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पुढच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी या चॅनलच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याकामी आम्हा सगळ्या लोकप्रतिनिधींना असंच सहाय्य करावं अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद माऊलीजी. समाजकारासाठी आपला आवाज नेहमीच पुढाकार घेत राहील. आजच्या सत्ता संघर्ष 2016 या विशेष भागामध्ये आपण इथंच थांबतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज. हा तुमची साथ आमची. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.